प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे आणि गाडीचं वेगळा असा चार्ज आहे 100 रुपये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपण चाललेलो आहे सागरेश्वरला. थोडी कणसं वगैरे घ्यायला लागली, कणसं घेणार. त्यानंतर आज सागरेश्वरला आपल्याला मंदिर आहे, तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. प्लस तसंच आपण डोंगरावरती पण जाणार आहे, ते पण मी तुम्हाला हॅलो गाईस, आम्ही चाललेलो आहे सागरेश्वरच्या डोंगरावर. चलो. सागरेश्वरला आम्ही पोचलेलो आहे. आता मंदिरामध्ये जाणार आहे. आता मंदिराचं आपण दर्शन घेणार आहे. दर्शन आता आपण चाललेलो आहे अभयारण्य आहे मंदिराच्या बाजूला. तिकीट आम्ही इथं काढलेलं आहे बघा. तर तिकीट आम्ही काढलेलं आहे, आता निघालेलो आहे. प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे आणि गाडीचं वेगळा असा चार्ज आहे 100 रुपयेचा. म्हणजे 4 व्हीलरला फक्त अलाउड आहे आतमध्ये, कारण पूर्ण ॲनिमल्स असल्यामुळे. अरे चालू आहे की राहायला हे एक तर इकडं हरण असते. हा विषाणू आहे. डेंजर आहेत माकडं. इथं गार्डन आहे बघा. पब्लिक लय आहे. रविवार असल्यामुळे पब्लिक जास्त आहे. रस्त्यावर माकड बसले. जायच्या पलीकडे असते अलीकडे जायच्या अलीकडे यांची जागा. रस्ता त्यांचा आहे, त्यांच्या जागेत आलोय आपण. इथंच हरण आहेत बघा, या साईडला हरिण वगैरे. हा जंगल वाच मोर. आता कॅमेरा दिसेल का आपल्या? इकडे बघ वेदांत, त्या 2 झाडांच्या मधनं बघ. कुठपर्यंत जाते? पॉइंट आहे झेड. चला आमची गाडी आली
आपल्याला थोडी माहित होतं आपण इथे येणार आहे. अचानक आले हो. नेचर. डोंगर बघून काय करू? डोंगर खाली बघ, डोंगरात काय. हे लय कडेला जाऊ नका. लय कडेला जायचं नाही. वापस दिसेना झालाय तरी. ए बाबा, तुडून पाहिजे होतं आपल्याकडे. उडवून बघितलं असतं की वाघ. दगड घालायचे बाहेर बघ सगळे. नाही, ह्याच्यापेक्षा आपल्याला दुडवून पाहिजे होता. तुला लगेच दिसलं. मी तर जाणार ठेवलं डोक्याला. मनात घ्यायला हवं का? मग ती ही राहत नाही मनात. ह्याच्यात ठोस असतील का? म्हणजे म्हणजे काय साप होय. साप भरपूर असणार आहे तिथं. आहेत काय साप? भरपूर असणार आहे. दिसत नाही. काय वर्गच टिचे हो. नागिन बाबा टिचे हो. नागिन मामा नाही नाव. हो, नागू बाबा टिचे हो. आवाज किती जरा. काय हो नाही नाही, ही कोल्हापूर परिक्षेत्रात येते पूर्ण. जाऊ दे. वन्यजीव विभाग कोल्हापूर. जंगल सफारी. राधानगरी वगैरे ही सगळी कोल्हापूर परिक्षेत्रात येते. डिपार्टमेंट ऑफिस तिकडे असलं सांगली डिपार्टमेंट नसेल बघ. खाली ऑफिस आहे ते वन्यजीव. नाही. गाडी वापरून रेंटल केली. मेंटेनन्स करणारे अधिकारी काय करतात तुम्हाला एक महिना. म्हातारा असतो. लगेच ते जमलं. ऐकायचे. आतमध्ये का जाऊन देत नाही? माणसं काय ऐकत नाही ती. आम्ही ते आत जाते ती. फिक्स गणपती पहिले ओढतो. फिक्स. दगडचा मान नाही. हो आपला अर्थ दादा भाऊ. हो विशाल सर जरा आता बघा गाडी आपल्या गाडीचा ही करा सा. शिव. ह्यो दगड आहे. दगड केवढा मोठा आहे बघा आता ह्यो. फेकू त्याला एवढं. कुठे पर्यंत? लांब मुंबईपर्यंत. नाही रे. ह्याच्या खाली मध्ये समोर नदी आहे पूर्ण. त्याच्यामध्ये टाकलं काय होईल? कुठं जाईल? कसं जायला लागले रे? उलट वार आहे रे. टाक टाक. टप्पर गेलं. वारं भरपूर आहे. सांभाळून काय टाकू नको लय. ए, नाही तुझं. ये पप्पा. ये बॅग.
आणि परत लागलं म्हणजे जागा नाही. पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आता गाडीत बसलोय. आता आम्ही चाललोय झेड पॉइंटला. सो तुम्हाला झेड पॉइंट दाखवतो. रेंज नाही इथं, गाडी लागणार नाही. त्यापेक्षा राहून दे गाणी बोलत जाय. मी इकडे आलोय. यो. हा ओके. इथं काय नाही, झेड पॉइंटला जाऊ डायरेक्ट. ह्यो झेड पॉइंट आहे हो. कुठलं स्टेशन आहे? किर्लोस्कर. हो, ट्रेन दिसली का? ट्रेन आली. स्पीड असणार काय झालं? तोंड का बंद आहे? इकडे पायचं नाही, पाय घसरतात. होय, कॉन्क्रीट होते, फोडले. बंकरमध्ये कधी जायचं? होय. आम्हा गुंडे आहे, गुंडे. मी आणि वेदांत गुंडा आहे, गुंडा. ज्याला वेदांत आवाज बोलतो. गुंडा आहे, गुंडा. माफिया दोन आपण, माफिया दोन. माफिया आता माफिया पण नसतं. माफिया माफियाच बॉस. आधी एवढी गर्दी कधी नसायची. जेवायला आले. ट्रेन नसतं, आम्ही घेऊन गेलो असतो. हा येऊ मग तुला कुठं आहे? आपण जाताना इकडनं वर चढलोच नाही. कमाड मुलीच माझी हा. त्याने असं स्लोप केला पाहिजे खाली पर्यंत. बिन गाडी चालू करत झाले काय आई जातेच की आता. थांबते का दादा? कर की म्हणत. झालं माझं. तुझं मग केस होतात करत. अगं इथंच नाही. त्याला तेल नको. पेशंट तेल नको. बघा आता अजून आलाय. दात पाहून काढायला. गय. असं काय करू नका. कंट्रोल मध्ये ठेवा. नाही दूर कराय काय झाले? दगड होतो बारका. हा? बरोबर आता गाडी बंद पडून चालली. गाडी मी न्यूट्रलवर ठेवली. न्यूट्रल आहे? गिअर दिसत नाही. चौथ्या गेअर मध्ये चौथ्या गेअर मध्ये घालतो. उतरा ना काय धमाल करूया का धमाल. गाडी नाही डिझेल वाजतोय मग. काय नाही काय नाही. थाळी घेतली पाहिजे होती पप्पा. मस्त पिकी चालली असती थाळी. जी मोबाईल मध्ये हिरवं दिसतं का नाही, डोळ्याला दिसत नाही. मला